शंकराचार्यांनी जे जेरेस्वामी जे होते, जेरेस्वामी शंकराचार्य जे होते, यांनी एक वर्षभर साताऱ्याला यांना बोलून घेऊन आपल्या प्रवचनाचं पुस्तक लिहायला लावलं सर्वात पहिल्यांदा. म्हणजे त्यात असं आहे, थोडं जेरेस्वामींची माहिती सांगणे आवश्यक आहे की जेरेस्वामी हे वाडीचे, नरसोबा वाडीचे होते. आणि नरसोबा वाडीमध्ये त्यांनी सुरुवातीच्या काळात पुजाऱ्यांपैकी होते. अग्निहोत्र पण घेतलं होतं त्यांनी. गृहस्थ धर्म झाला होता त्यात अग्निहोत्र घेतलं आणि वयाच्या 34व्या वर्षी फक्त इतक्या लहान वयामध्ये त्यांनी संन्यास घेतला होता, तेही संकेश्वर पीठावर बसण्यासाठी. कारण संकेश्वर पीठाचे गुरुस्वामी होते शिरोळकर स्वामी. ते शिरोळकर स्वामींचा आग्रह खूप असल्यामुळं आणि यांचं ते अग्निहोत्र, यांचं ते धार्मिक धर्मनिष्ठ आचरण पाहून शिरोळकर स्वामींनी त्यांना खूप आग्रह केल्यामुळं त्यांनी वयाच्या 34व्या वर्षी संन्यासपीठ केलं, संन्यास दिला आणि विद्याशंकर भारती असं त्यांचं नाव ठेवलं. काय संकेश्वर पीठात आणि करवीर पीठामध्ये हे दोनच नाव आहे. गुरु जर विद्याशंकर भारती असेल तर शिष्य विद्या नृसिंह भारती असतो, आणि गुरु जर विद्या नृसिंह भारती असेल तर शिष्य विद्याशंकर भारती असतात. एवढी दोनच नाव आहे या पीठामध्ये, दुसरे नाव ठेवायचं परवानगी नाही आहे. तर विद्याशंकर भारती असं त्यांनी नाव घेतलं. अध्ययनाच्या काळात जेरेस्वामींनी काशीमध्ये अध्ययन केलं आहे, काही धारवाडला अध्ययन केले, आणि नंतरच्या काही काळामध्ये जेरेस्वामींनी वाडीमध्ये सुद्धा काही पाठशाळा चालवली आहे. म्हणजे संन्यास आश्रमाच्या आधी. तर वाडीच्या त्या पाठशाळेमधले विद्यार्थी जे आहेत त्यामध्ये प्रसिद्ध नाव असलेले दत्त महाराज कवीश्वर हे त्यांचे विद्यार्थी आहेत त्या वाडीच्या पाठशाळेतले. नंतर मग ते बाहेर पडले आणि ती वाडीची पाठशाळा शंकराचार्य पीठावर बसल्यामुळं हे झाली, म्हणजे बंद पडली. आणि मग यांनी शंकराचार्य पदावर बसले. 8-9 वर्ष शंकराचार्य पदावर राहिल्यानंतर काही कारणाने त्यांना शंकराचार्य पदावरून च्युत करण्यात आलं. गैरसमज वगैरे अशा अनेक गोष्टी घडल्या. आणि मग तेव्हापासून जेरेस्वामी साताऱ्यात राहायला लागले. साताऱ्यामध्ये गडणीस म्हणून होते, गडणवीस. त्यांनी एक अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी एक जागा दिली होती. तिथं त्यांनी शंकराचार्य मठ बांधला आणि भारती भवन नावाची संस्था स्थापन करून जेरेस्वामी तिथं राहत होते. पंढरपूरचं मंदिर ज्यावेळेस मंदिराचे काही विषय निघाले त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा एक संन्यासी म्हणून ते बाहेर पडले. कारण पीठावरून तर त्यांना काम करता येणं शक्य नव्हतं, पण पीठावरून त्यांना पदच्युत केलं होतं. ती केस सगळी कोर्टात चालू होती. पण आपण एक हिंदू धर्माचे संन्यासी आहोत आणि संन्यासाने योग्य ते मार्गदर्शन हिंदू धर्माला केलं पाहिजे, म्हणून मग त्यांनी त्या पंढरपूरच्या मंदिराच्या संदर्भामध्ये, आंदोलनाच्या संदर्भामध्ये बरेच दिवस स्वतः बाहेर पडले. जवळपास जसं त्या लोकांचं उपोषण चालू होतं साने गुरुजी वगैरेंचं, तसं यांचंही उपोषण चालू होतं की होऊ नये म्हणून. त्यांचं व्हावं म्हणून चालू होतं, त्यांचं होऊ नये म्हणून चालू होतं. असं सगळं ते त्या काळामध्ये त्यांनी केलं. आणि मग तिथून एक असं ठरलं जेरेस्वामींचं की भलेही आपण पीठाधीश म्हणून जरी नाही राहिलो तरीसुद्धा एक संन्यासी या ह्याच्यानुसार इथं जे शंकराचार्य मठ आहे साताऱ्याचा, तिथल्या वरद दक्षिणामूर्ती शंकराचार्यांच्या त्या मूर्तीसमोर बसून रोज वेदांत प्रवचनं करायची. ते वेदांत प्रवचनं सुरू झाली. नंतर मग जिथं कुठं धर्मग्लानी असेल अशा ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी जाऊन आपण धर्मप्रचार करायचा वगैरे असं असल्यामुळं जेरेस्वामींचा नंतर बऱ्याच ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर प्रवास झाला. विशेषतः त्या काळामध्ये नंतर त्यांचा प्रवास जो झाला तो मराठवाड्यात झाला. मराठवाड्यात परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, चाकूर या सर्व क्षेत्रामध्ये त्यांची चातुर्मासही झाली. चातुर्मास झाली, अधूनमधून येणं झालं. आणि अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी विद्वत सत्कार वगैरे करायचा, जिथं असतील त्या विद्वानाचा सत्कार करायचा. धर्मग्लानी जिथं आहे
त्या धर्मग्लानीच्या विरोधात बोलायचं. इतके कट्टर होते ते, वेळेचं तर खूप पक्के होते. 7 वाजून 1 मिनिटसुद्धा त्यांच्या प्रवचनाला कधी व्हायचा नाही. ते 7ला म्हणजे 7ला बसलेले असायचे, ते तर होतंच. पण गांधीजींना त्यांनी कधी महात्मा गांधी म्हटलं नाही. त्याच्या प्रति विरुद्ध जो शब्द होता तो नेहमी वापरायचे ते. असं त्यांचं इतकं कट्टरपणे ते सनातन धर्माचा प्रचार करत असत. तर त्यांनी मग जे काही नांदेड, परभणी, हिंगोली वगैरे भागामध्ये जी काही प्रवचनं केली, त्या प्रवचनाचे 2 भाग केले गेले. एक निव्वळ वेदांत प्रवचन आणि एक धर्मपर प्रवचन. तर त्यातली जी धर्मपर प्रवचनं जी होती, त्या प्रवचनांचं जे काही टिपणं काही लोकांनी करून ठेवली होती, त्यांची स्वतःची काही टिपणं, या सगळ्या टिपणवहीवरून ग्रंथ लिखाण झालं. ते जे त्या ग्रंथाचं नाव ठेवलं प्रवृत्ती धर्म. त्याच्यामध्ये त्यांनी साधारण हिंदू धर्माचे 23 तत्व त्याचा विचार केलेला आहे. हिंदूमध्ये 23 ते 24 तत्व आहेत. त्यामध्ये हिंदू धर्माचं वैशिष्ट्य काय काय तर म्हटलं, इतर सगळ्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे की हिंदू धर्मामध्ये ईश्वर तर इतर धर्मीय मानतात, पण ईश्वर आहेच आहे. पुनर्जन्म हे हिंदू धर्माचं फार मोठं वैशिष्ट्य आहे, जे कोणी इतर मानत नाही. बौद्ध मानतात, पण बौद्ध हिंदू धर्माचा जी एक शाखा असल्यासारखी आहे. बौद्ध आणि जैन जे आहेत हे धर्म नाही आहेत. ते जरी धर्म म्हणत असले तरी वस्तुतः ते धर्म नाही, ते एक प्रकारचे संप्रदाय. म्हणजे हिंदू धर्म हा मुख्य. धर्मामध्ये धर्म कशाला म्हणा की जो पूर्ण सर्वांगीण विचार करतो त्याला धर्म म्हणावं. तसं सर्वांगीण विचार करणारा जर कोण असेल तर ते हिंदू धर्म आहे. मग त्यातून मग बाकी बौद्ध आणि जैन बाजूला झाले, पण ते एक अंग घेऊन गेले. बौद्धांनी एक पंचशील तत्वाचा विचार केला, जैनांनी एक अहिंसा तत्व स्वीकारलं, आणि एक अंग घेऊन ते बाजूला झाले आणि त्यांनी त्याप्रमाणे संप्रदाय निर्माण केला. म्हणून ते एक प्रकारे संप्रदाय, म्हणून त्यांच्यातही पुनर्जन्म मानतात. गंमत अशी आहे, पुनर्जन्म बाकी इतर कोणी मानत नाही. बौद्धांच्या बाबतीमध्ये तर आश्चर्य असे की बौद्ध देह अतिरिक्त आत्मा मानत नाहीत. देहाहून वेगळा आत्मा आहे असं मानत नाही, तरी पुनर्जन्म मानतात. ही मोठी गंमत आहे. म्हणजे हिंदू धर्मामध्ये असं नाही आहे. हिंदू किंवा वैदिक लोक जे आहेत ते देहा अतिरिक्त वेगळा एक आत्मा आहे आणि तो आत्मा या लोकातून त्या लोकात जातो, परलोकात जातो, लिंग शरीराच्या माध्यमातून जातो वगैरे, अशी आपली कल्पना आहे. तोच स्वर्गात नरकात वगैरे जातो असं आपलं म्हणतं. आणि मग तोच पुनर्जन्मामध्ये दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. म्हणून काय देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनंजना तथा देहांतर प्राप्तिर धीरस तत्र न मुह्यति. की जसं देही म्हणजे आत्मा, त्या आत्म्याला या देहातच जसं कुमार यौवन जरा म्हणजे वार्धक्य ही अवस्था प्राप्त होते, तसं त्याला देहांतर प्राप्तीची एक अवस्था प्राप्त होते. ज्या पलीकडे काही नाही, पुनर्जन्म प्राप्त होतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडे त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ देह वेगळा आणि देही वेगळा, म्हणजे आत्मा वेगळा आणि शरीर वेगळं असं आपण मानतो. बौद्ध धर्मीय विज्ञान म्हणजेच आत्मा मानतात आणि ते क्षणिक मानतात. त्यामुळे विज्ञान अतिरिक्त कुठला पदार्थ नाहीच आहे. क्षणिक म्हणजे एक क्षणभर राहतं एवढं त्यांचं म्हणणं आहे. नित्य तर राहतच नाही. आणि त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त कुठला पदार्थ नाही आहे, म्हणजे आत्मा वगैरे काही नाही, तरीसुद्धा ते लोक पुनर्जन्म मानतात. हा एक महत्त्वाचं. तर हे पुनर्जन्म मानण्याचं कारण असं आहे की सर्वात निर्दोष उपपत्ती पुनर्जन्माशिवाय लागत नाही. मनुष्याच्या अनेक गोष्टींची उपपत्ती जोपर्यंत तुम्ही पुनर्जन्म मानत नाहीत तोपर्यंत लागत नाही. म्हणून हिंदूंनी स्वीकारलेला हा सर्वात महत्त्वाचा सिद्धांत आहे. त्याच्यावर खूप विवेचन गुरुजींनी त्या प्रवृत्ती धर्म पुस्तकात केले. तिथे हिंदूंनी ईश्वर जो स्वीकारला आहे त्याचं स्वरूप काय, सगुण का निर्गुण, असा एक विषय आहे. सगुण निर्गुण यामध्ये विचार करत असताना हिंदू धर्माने जे स्वीकारलं आहे ते उभयविध आहे. म्हणजे ईश्वर सगुण पण आहे आणि ईश्वर निर्गुण पण आहे. ज्याची निर्गुणापर्यंत जाण्याची तयारी नाही, त्याला निर्गुण शक्य नाही पाहणं, त्याच्यासाठी सगुणाचं आलंबन म्हणून मूर्तीपूजा वगैरे आपल्याकडे स्वीकारलेली आहे. ईश्वराविषयीचे अनेक तर्क योग्य
याचे त्याच्यात त्या ग्रंथामध्ये मांडले. याच्याशिवाय त्या ग्रंथामध्ये जे विषय मांडलेले आहेत ते म्हणजे पूजा काय कशी करायची, बलिवैश्यदेव कसा करायचा, बलिवैश्यदेवाचा उपयोग काय आहे, पूजेचा उपयोग काय, पूजा जर समजा नाही केली तर काय बिघडतं, असे जे काही विषय आहेत या विषयांचंही सविस्तर विवेचन त्या पुस्तकामध्ये आहे. प्रवृत्ती धर्म असं हे पुस्तक आहे. त्याच्यानंतर महाभारतातल्या काही प्रश्नांची उत्तरं त्या पुस्तकात आहेत, अनुषंगानं घेतली. प्रत्येकाचा धर्म जे आहे की जे धर्म म्हणजे काय, अर्थ म्हणजे काय, काम म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, 4 वेदांचं जे आहे ते 4 वेद काय आहेत, हे जे 16 खांब आहेत, 4 पुरुषार्थ वगैरे, 4 वर्ण, त्यांची जी वेगवेगळी व्यवस्था केली ते व्यवस्था करण्यापाठीमागचं कारण काय आहे वगैरे वगैरेचं विवेचन, हे सगळं विवेचन गुरुजींनी लिहिलेलं आहे. भलेही जेरे स्वामींच्या प्रवचनावरचे पुस्तक असेल भलेही, तरी ते कॉपी नाही आहे. सर्वात महत्त्वाचं कारण त्यांच्या टिप्पणवहीवरून विषयाचा विस्तार तर यांनीच केलेला आहे. टिप्पणवहीमध्ये असतं काय, टिप्पणीमध्ये असतं काय, थोडक्यात काहीतरी निर्देश असतो, पण त्या विषयाचा विस्तार करणं आणि विषयाचा विस्तार करत असताना विषयाची क्रमवारी लावणं, हे टिप्पणवहीमध्ये तसं नसतं. प्रवचन ऐकणारा जो माणूस टिप्पण लिहून घेतो तो पुष्कळ वेळा व्यवस्थित लिहून गेला असं नसतं, ते अर्धवटच राहतं ना त्याला. आणि प्रत्येकाची एक स्वतःची सवय असते, त्यानुसार तो टिप्पण लिहून घेतो. म्हणून एक प्रकारे ती कृती पूर्णपणे गुरुजींची आहे. म्हणजे आत्ता जसं अन्यत्र कोणाच्या प्रवचनाची पुस्तकं छापली जातात ती पद्धत आणि या पद्धतीत फरक आहे. मी आत्ताच सांगतो की आत्ता काय होतं की प्रवचन रेकॉर्ड केलं जातं आणि रेकॉर्ड केलेलं प्रवचन ऐकत ऐकत ते वाक्य लिहिलं जातं. म्हणजे लिहिणारा फक्त काय करतोय तर अक्षरं लिहितोय. म्हणजे अक्षरे गिरवणे काम्याचा म्हणून जे काही केवळ अक्षरे गिरवण्याचं जे वर्णन ज्ञानोबा माऊलींनी केलंय ते इथं बरोबर लागू पडतं. कारण त्याला स्वतःचं काहीच सांगायचं नाही, स्वतःचं त्याला ते हे करायचं नाही. फक्त जसं प्रवचन बोलत आलेलं आहे तसं ते प्रवचन लिहून काढायचं एवढंच आहे. तसं इथं नव्हतं त्यावेळेस, कारण रेकॉर्डिंग वगैरे अशी काही व्यवस्था नसल्यामुळं त्यांची जी टिप्पणवही आहे त्या टिप्पणवहीला धरून त्या टिप्पणवहीला अनुसरून त्यांनी ते लिखाण करायचं. त्या पुस्तकाला आचार्य बाळशास्त्रींची प्रस्तावना आहे. तरी बाळाचार्यांनी सांगितलं की प्रवृत्ती धर्म म्हणून हे पुस्तक जरी लिहिलेलं असलं तरी यातला विषय विस्तार अजून अपेक्षित आहे. थोडक्यात लिहिलं गेलं ते 200-250 पानाचं पुस्तक आहे, पण विषयाचा पाहिजे तसा तेवढा विस्तार झाला नाही. अजून काही गोष्टींचं विवेचन आवश्यक आहे असं त्याच्यात त्यांनी लिहिलं आहे. ते म्हणजे उदाहरणार्थ लघवीला गेल्यानंतर जानवं का कानाला लावायचं, असे जे काही बारीक प्रश्न आहेत या प्रश्नाचं विवेचन काही त्या पुस्तकात आलेलं नाही. याचं कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रवचनाच्या अनुषंगानं ते लिखाण असल्यामुळं प्रवचन जसं एका विषयावर झालं, आज प्रवचन झालं ईश्वरावर, उद्या प्रवचन झालं पुनर्जन्मावर, त्याच्यानंतर प्रवचन झालं प्रारब्ध म्हणजे काय आहे, त्याच्यानंतर दुसरं प्रवचन झालं बलिवैश्यदेव म्हणजे काय आहे. तर याच संदर्भात ते प्रवचन आणि त्या संदर्भामध्ये ते टिपण असल्यामुळं त्याचाच विस्तार गुरुजींनी केल्यामुळं, पण त्यातली पूर्ण भाषासुद्धा ही गुरुजींची आहे, जेरे स्वामींची भाषा नाही आहे. म्हणून एक प्रकारे ते पुस्तक फक्त आधार ते घेतलं, पण बाकी सगळी कृती जी आहे ती गुरुजींची आहे. ते झालं प्रवृत्ती धर्म नावाच्या पुस्तकात. दुसरं जे पुस्तक आहे ते निवृत्ती धर्म नावाचं पुस्तक आहे. ते पुस्तक केवळ निव्वळ वेदांताचा विषयातला वाहिलेलं पुस्तक आहे. म्हणजे वेदांताचे जे मुख्य विषय आहेत ते सगळे त्याच्यात आलेले आहेत. विशेषतः त्या पुस्तकाचं वर्णन जर करायचं जर असेल तर विचारसागराच्या ते वर आहे. विचारसागरपेक्षा ते वरच्या विषयाचा विचार करणारं पुस्तक आहे ते, आणि वृत्ती प्रभाकराच्या जवळचे. पण वृत्ती प्रभाकराची भाषा जशी क्लिष्ट आहे तशी भाषा याची क्लिष्ट नाही, एवढंच आहे. पण विषय जे त्यातले आहेत ते सगळे वेदांतातले अत्यंत गहन विषय. त्या निवृत्ती धर्माचे जवळपास वेदांतातल्या 40-45 विषयांचा विस्तार त्याच्यामध्ये केला आहे. सर्वात पहिल्यांदा अध्यास सिद्धी हा विषय त्याच्यामध्ये घेतलेला आहे. कारण अद्वैत वेदांताचं म्हणणं काय आहे की संपूर्ण जगत जे आहे हे भ्रम आहे की नाही. तर संपूर्ण जगत मिथ्या आहे. तर जगताचं मिथ्यात्व सिद्ध करण्यासाठी जगत हे ब्रह्म्याच्या ठिकाणी आरोपित आहे, अध्यस्त आहे हे सिद्ध करावं लागेल. म्हणजे अध्यास नावाचा काहीतरी पदार्थ सिद्ध पहिल्यांदा करावा लागेल. म्हणून त्याच्यात अध्यास या नावानं
त्यांनी मोठं प्रकरण लिहिलं. त्याच्यानंतर ते अध्यास होऊ शकतो की नाही असे जे काही शंकराचार्यांच्या नंतर झालेले जे म्हणजे आद्य शंकराचार्यांच्या नंतर झालेले जे कोणी आचार्य आहेत म्हणजे विशेषतः रामानुजाचार्य यांनी शंकराचार्यांच्या प्रक्रियेवर काही आक्षेप घेतले. त्याला सप्त अनुपपत्ती म्हणतात. त्या आक्षेपांचा विचार याच्यात केलेला आहे. त्याच्यानंतर भारतीय दर्शनकार जे आहेत 16 दर्शन करणारे 16 दर्शनकार त्यांनी विचार केलेले वेगवेगळे विषय ते त्याच्यात आहेत. म्हणजे अत्यंत सूक्ष्मपणे सगळ्या विषयाचा तो विस्तार केला आहे. फक्त काय झालं प्रवृत्ती धर्म पहिलं जे पुस्तक आहे ते शुद्ध छापले, पण निवृत्ती धर्म जे पुस्तक आहे ते फारच अशुद्ध आहे. म्हणजे ते इतकं अशुद्ध आहे की ते गुरुजींनी लिहिलंय का असं म्हणण्याची वेळ आहे. म्हणजे कारण त्याच्या विषय विभाग व्यवस्थित नाही. शब्दावर ह्रस्वाचं दीर्घाचं तर ह्रस्व तर झालंच आहे, पण वेलांटी पाहिजे तर वेलांटी नाही. म्हणजे वेलांटी ह्रस्व दीर्घ एक वेळ समजू शकू आपण, पण तसं नाही. त्या शब्दावर वेलांटी नाही आहे. त्याच्यानंतर अनुस्वार नाही आहे. काही ठिकाणी जिथं पाहिजे नको तिथं अनुसार पडलेला आहे. नको तिथं वाक्य तुटलंय आणि नको तिथंच वाक्य सुरू झाले. म्हणजे काही वेळा तर ते पदच्छेद म्हणजे मुद्देसुद्धा त्याच्यात परिच्छेदसुद्धा नको तिथं तोडलेत. संस्कृत वाक्य तर सगळे अत्यंत अशुद्ध त्याच्यामध्ये छापल्या गेलेली. ते पुस्तक कशामुळं घाई करून छापलं गेलं कारण नाही कळलं, पण अत्यंत अशुद्ध अवस्थेमध्ये ते पुस्तक छापलं गेलेले. ते पुस्तक आता पुन्हा जर छापायचं तर फार परिश्रम करून म्हणजे त्याचं आधी व्यवस्थित शुद्ध आधी ते लिहून काढावं लागणार आहे. तर पुस्तक DTPला देऊन ते काम करता येणार नाही आहे असं ते पुस्तक आहे. पण ते पुस्तक फार महत्त्वाचं आहे. म्हणजे विचारसागर ज्याला चांगला शिकलेला आहे आणि ज्याला थोडीफार अनुमान प्रमाणातून ज्ञान आहे, म्हणजे विचारसागर नुसतं शिकून नाही उपयोग होणार, अनुमान प्रमाण पण कळलं पाहिजे. म्हणजे किंचित न्यायामध्ये प्रवेश पाहिजे, त्याचा न्याय थोडा तरी कळलेला असला पाहिजे, किंवा मग वृत्ती प्रभाकर तरी झालेला असला पाहिजे. वृत्ती प्रभाकरातलं अनुमान प्रकरण ज्याचं व्यवस्थित, कारण विचारसागराची पद्धत वेगळी आहे आणि वृत्ती प्रभाकराची पद्धत वेगळी आहे. विचारसागरामध्ये काय आहे की फक्त प्रमेय मांडलेले, प्रमाणांचा विचार नाही आहे. आणि वृत्ती प्रभाकरामध्ये काय आहे की प्रमाणांचा विचार आहे. प्रमेय प्रमाणांच्या अनुषंगाने मांडत गेलेले असा फरक आहे. आणि त्यामुळे ती भाषासुद्धा वेगळी, तिथले विषयसुद्धा वेगळे आणि यातली भाषा वेगळी आणि यातले विषय वेगळे आहेत. तर पण गुरुजींनी हे जे विचार आपलं निवृत्ती धर्म नावाचं जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये गुरुजींनी शक्यतो होईल तेवढी भाषा खूप सोपी केली, पण विषयच अवघड आहे. दर्शनशास्त्राचं काय होतं, तत्त्वज्ञानाच्या विषयाचं तुम्ही शीर्षासन केलं तरी पुस्तक वाचल्या कळेल असं होत नाही. कळलं ते काही गुरुमुखातून ज्याचं अध्ययन झालं आहे, काही गुरुकडून शिकलं आहे, काही चांगल्या लोकांशी चर्चा केली, त्या माणसाला थोडंफार त्या पुस्तकात प्रवेश मिळण्यासाठी अशा पुस्तकांचा उपयोग होतो. या पुस्तकांचा उपयोग कुठं कोणाला होतो ते म्हणजे त्याचे नेमके अधिकारी कोण त्याचं वर्णन करायचं जर असेल तर ते असं आहे की ज्यांनी थोडंफार गुरुमुखातून शिकलेलं आहे. म्हणजे शिकलंच आहे, ऐकलं नाही, श्रवण केलं नुसतं असं नाही. आम्ही इतकं श्रवण केलं तितकं श्रवण केल्याने काही उपयोग होत नाही. श्रवणाबरोबर श्रम जर केले असतील त्या विषयावर, म्हणजे शिकून व्यवस्थित ते श्रम केले, विषय तयार केला, ते नीट समजून घेतला, तो कोणासमोर मांडला, असे परिश्रम ज्यानं केले त्या माणसाला या ग्रंथांचा लवकर उपयोग होतो. म्हणजे मराठीत आहे म्हणून, संस्कृतमध्ये असेल तर संस्कृतमध्ये, पण संस्कृतमध्ये वस्तुतः असा ग्रंथ नाही खरा म्हणजे अशा. आणि संस्कृतमध्ये ही ग्रंथ लिहिण्याची अशी पद्धतही नाही, जशी मराठीत लिहिण्याची पद्धत आहे तशा पद्धतीने संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिल्या जात नाही. असो, पण हे 2 पुस्तकं वर्षभर परिश्रम करून वर्षभर साताऱ्यामध्ये राहून गुरुजींनी लिहिले आणि त्या 2 पुस्तकांचं प्रकाशन झालं. आणि म्हणून मठाची सेवा केल्यामुळं. आणि अजून एक जेरे स्वामींनी लिहिलं जे स्त्री धर्म पुस्तक आहे त्याला प्रस्तावना गुरुजींची आहे. स्त्री धर्म नावाचं जे जेरे स्वामींनी नवरात्रात स्त्रियांच्याबद्दल जे विशेष प्रवचन केलं जायचं, त्या प्रवचनात एक छोटं पुस्तक संकलन आहे स्त्री धर्म. ते आता आज मिळत नाही पुस्तक, प्राय हे पुस्तकच मिळत नाहीत आता सध्या. प्रवृत्ती धर्म, निवृत्ती धर्म, स्त्री धर्म ही पुस्तकं आता सध्या मिळत नाहीत. सातारामध्ये सुद्धा तर कोणी ते पुन्हा कोणी छापेल असं वाटत नाही. बघूत काय होईल ते. आपणच काही छापलं तर. प्रवृत्ती धर्म तर तयार आहे सध्या,
छापायला जाईल आता. येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही पुस्तकं बाहेर पडतील. पण बाकीची पुस्तकं जी आहेत, स्त्रीधर्म आहे, जेरे स्वामींचं एक स्वतंत्र पुस्तक आहे, ते पण खूप ज्यांना अध्यात्म ग्रंथ वाचण्याची आवड आहे त्यांच्यासाठी अध्यात्मविद्या प्रदीप नावाचं पुस्तक आहे जेरे स्वामींचं. ते मात्र त्यांनी स्वतः लिहिलं आहे. जेरे स्वामींनी प्रवृत्ती धर्माची दुसरी आवृत्ती जेरे स्वामींनी स्वतः लिहिली आहे. आणि अध्यात्मविद्या प्रदीप नावाचं जे पुस्तक आहे ते त्यांनी स्वतः लिहिलं आहे. त्याच्यानंतर अजून एक जेरे स्वामींनी पुस्तक लिहिलं आहे, भारतीय राजनीती अर्थात कौटिल्य अर्थशास्त्र. ते पुस्तक जेरे स्वामींचं स्वतःचं आहे. तर या पुस्तकांचे काही प्रूफही तपासलेत गुरुजींनी. भारतीय राजनीतीच्या पुस्तकाचं प्रूफही गुरुजींनी तपासलेलं आहे. तर असे अनेक कामं केल्यामुळं जेरे स्वामींनी त्या मठाचं एक प्रकारे काम केल्यामुळं जेरे स्वामींनी त्यांना विद्यानिधी ही पदवी दिली. संपूर्ण जीवन हे भारतीय संस्कृतीप्रमाणेच आपल्याला घालवायचं आहे असा विचार, असा विषय डोक्यामध्ये असल्यामुळं 58 वर्ष झाल्यानंतर इकडं जसं लोक रिटायर होतात तसं गुरुजींनी असं ठरलं की आता आपण रिटायर झालं पाहिजे. आणि मग रिटायर होण्यासाठी म्हणून त्यांनी तिथूनच, कुठून, साताऱ्यातून पत्र नांदेडच्या पाठशाळेच्या ट्रस्टी लोकांना पाठवलं आणि माझ्यानंतर काय व्यवस्था करायची ती सगळी सांगितली. एकनाथ महाराज, अनंत महाराज आणि वसंत महाराज दीक्षित या तिघांच्यावर पाठशाळेची सगळी जिम्मेदारी सोपवली. कोणाला प्राचार्य करायचं, कोणाला मुख्याध्यापक करायचं, कोणाकडे काय द्यायचं हे सगळं पत्रामध्ये कळवलं आणि सांगितलं की मी आता काही येणार नाही, मी पाठशाळेचा राजीनामा देत आहे. या दरम्यानच्या काळात काही घटनाही अशा घडल्या की गुरुजींची जे अत्यंत जवळचे ज्यांनी पाठशाळा चालू केली होती सुरुवातीला, अगदी पहिल्या दिवशीपासून जे होते त्यातले पहिले प्रमुख होते म्हणजे आचार्य गुरुजी आणि दुसरे प्रमुख होते म्हणजे माधवशास्त्री धर्माधिकारी. हे दोन माणसं अशी होती की जी पाठशाळेचे खरोखर एक प्रकारे खांदे होते. गुरुजींनी विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर, तयार झाल्यानंतर वरचे ग्रंथ आचार्य गुरुजी शिकवत असत. म्हणजे अभ्यासक्रम संपवणे ज्याला म्हणतात, सिलेबस संपवणे, यासाठी आचार्य गुरुजी काम करत असत. म्हणजे आता ते विद्यार्थ्यांच्याकडून कधी कधी एका दिवसामध्ये रघुवंश संपवून टाकला, दुसऱ्या दिवशी कादंबरी संपवली. ते संपवणं असंच होतं ते कार्यक्रम. म्हणजे ते विद्यार्थ्याला कळेपर्यंत, त्याच्याकडे उतरेपर्यंत त्याच्याकडून ते तयार करून घेणं, असली कुठलेही परिश्रम आचार्य गुरुजी करत नसत. ते सगळे परिश्रम गुरुजींनी करायचे. म्हणजे त्या विद्यार्थ्याला व्युत्पत्ती होईपर्यंत, व्युत्पत्ती या शब्दाचा अर्थ असा आहे की त्याला संस्कृत नीट कळेपर्यंत, म्हणजे स्वतःला त्याला श्लोक समजला पाहिजे इथपर्यंत त्याची तयारी करून घ्यायची. ती कोणी? कस्तुरी शास्त्रींनी तयारी करून घ्यायची, कस्तुरी गुरुजींनी. आणि त्याच्यानंतर आता परीक्षेचा अभ्यासक्रम किती उरला, कारण यांच्याच्यानं अभ्यासक्रम संपवण्यात यायचा नाही, कारण हे प्रत्येक गोष्ट अगदी ते तावून सुद्धा घेणार. तेव्हा अभ्यास संपवण्यासाठी मात्र मग आचार्य गुरुजी असायचे. तर ते आचार्य गुरुजी आणि मग काही वेदांताचे वरचे ग्रंथ काही गुरुजी घ्यायचे, काही ते घ्यायचे, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं ते चालायचं. तर ते आचार्य गुरुजी अकाली गेले, वयाच्या 50च्या आसपास अचानक गेले. वस्तुतः आचार्य गुरुजी सुद्धा मोठे विद्वान तर होतेच, विशेषतः भागवताचे चांगले प्रवक्ते होते. भागवत फार चांगलं करायचे आणि प्रवचनकार म्हणून फार चांगले होते ते. त्यांचं एक वक्तृत्व फार चांगलं होतं, लोकांवर फार प्रभाव पडायचा त्यांचा त्या वक्तृत्वाचा. आणि भागवताला वगैरे ते जायचे, असं त्यांचं होतं. सुरुवातीच्या काळामध्ये आचार्य गुरुजींच्याच वक्तृत्वाचा जास्त प्रभाव होता, कारण गुरुजी प्रवचन वगैरे फारसं करत नसत. त्यामुळं गुरुजींचा तसा प्रभाव लोकांच्यावर नव्हता. लोकांना कळायचंच नाही विद्वान म्हणजे काय ते. प्रवचनकार मुखर माणूस जो असतो त्याला लगेच तो हुशार असं वाटतं. जो मुखर नसतो, गंभीर असतो, तो विद्वान जरी असला तर लवकर लक्ष देत नाही लोकांचे की हा फार विद्वान आहे म्हणून, असं असतं ना. तर ते आचार्य गुरुजींचा सुरुवातीच्या काळात प्रभाव होता. आचार्य गुरुजी चांगले वक्ते होते आणि म्हणून एक नियम असा ठरलेला असायचं की जिथं बोलायचं काम असेल, वक्तृत्व वगैरेचं काम असेल, ते काम आचार्य गुरुजी करत असत. आणि जिथं लिखाणाचं काम असेल ते लिखाणाचं काम गुरुजी करत असत. अशी सुरुवातीच्या काळातली विभागणी होती. पण जसं मी सांगितल्याप्रमाणे बार्लिके सरांचा यांचा संपर्क वाढला, जेरे स्वामींचा यांचा संपर्क आला. जेरे स्वामी तर आचार्य गुरुजींपेक्षा यांना जास्त मानत असल्यामुळं, जेरे स्वामींचा यांचा खूप चांगला संपर्क असल्यामुळं आणि जेरे स्वामींची पुस्तकं म्हणजे प्रवचन ज्यावेळेस जेरे स्वामींचे चालायचे,
कुठं मठामध्ये नांदेडमध्ये वगैरे, तिथं त्याच्यानंतर त्या विद्वत सभेमध्ये वगैरे तर जेरे स्वामी गुरुजींनाच जास्त मान देत असल्यामुळे आपोआप मग नंतर तो प्रभाव यांचाही वाढत गेला, गुरुजींचाही वाढत गेला. आणि मग या सर्व कामामध्ये म्हणजे विद्यार्थ्याला घडवणे वगैरे या सगळ्या कामात आचार्य गुरुजींचा साथ होती. पण आचार्य गुरुजी अचानक गेले एक, आणि दुसरं माधव शास्त्री धर्माधिकारी गेले. माधव शास्त्री गेले फार मोठं पाठशाळेच्या दृष्टीनं नुकसान, कारण पाठशाळेला हवं नको हे माधव शास्त्री जोपर्यंत होते तोपर्यंत बघायची गरज नव्हती. नामागुरूंचे जे वडील होते माधव शास्त्री, त्यामुळं हे दोन माणसं गेल्यामुळे एक प्रकारे नांदेडमधलं मन विटलं होतं. दुसरी अशी घटना होती, गोष्ट अशी होती की गुरुजी ज्या पद्धतीने शिकले, ज्ञानासाठी ज्ञान म्हणून, पदवीसाठी ज्ञान नाही, ती वृत्ती हळूहळू कमी होत गेली. नंतर जे मुलं यायला लागले ते असं म्हणत असत की आम्हाला बाकी काही शिकवू नका, आम्हाला फक्त काव्यतीर्थ शिकवून पुरे झालं. काव्यतीर्थ झालं की ते बोलून निघून जात असत. म्हणजे ज्ञान प्राप्त काहीतरी सर्टिफिकेट असं म्हणून काव्यतीर्थ ठीक आहे, पण त्या काळात काय होतं की काव्यतीर्थ झालं की नोकरी लागायची. मग एकदा नोकरीचं सर्टिफिकेट हातात पडल्यानंतर बाकीचं कोण शिकते असं व्हायला लागलं. आणि त्यामुळं काही मुलं तशी जायल्यामुळं त्यामुळं गुरुजींचं एक प्रकारचं त्यातलं मन उठायला लागलं की आपण ज्ञानासाठी ज्ञान हे सगळं केलं कशासाठी, ज्ञानासाठी जे ज्ञान करणारे मुलं आहेत, ज्ञान शिकण्यासाठी, आता तर मुलं सगळे परीक्षार्थी झाले, नोकरीसाठी शिकायला लागले, हे त्यांच्या मूळ वृत्तीला विरोधी वातावरण तयार व्हायला लागलं, त्यांच्या मूळ वृत्तीला. त्याच्यात पुन्हा झालं काय, अजून काही गोष्टी कशा घडत गेल्या. म्हणजे मूळ माणूस जो असतो त्याचं काय होतं, ते पाठशाळा वाढली, मी सांगितलं का पाठशाळा वाढली, महाविद्यालय झालं, मग ते महाविद्यालय झाल्यानंतर मग त्याचं ते अनुदानासाठी मग ते ऑडिट रिपोर्ट, मग ते इन्स्पेक्शन वगैरे हे सगळं आलं. मग हे सगळं करत असताना अर्थातच खरं खोटं करावं लागलं, ऑडिट रिपोर्ट वगैरे. तर ते काही ठिकाणी विद्यार्थी नसतील तर विद्यार्थी आहेत असं दाखवायचं, 4 विद्यार्थी दाखवायचे, 5 विद्यार्थी दाखवायचे, काही वर्गाला परवानगी मिळवण्यासाठी. अशी जी प्रक्रिया जी संस्था चालक लोक करतात ते सगळे इतर लोक करायला लागले, यांचा त्याला विरोध होता. ते म्हणले आपल्याकडे 1 विद्यार्थी शिकतो तर 1च विद्यार्थी दाखवायचा, 4 विद्यार्थी नाही दाखवायचे. पण तसं जर दाखवलं तर ग्रँड बंद पडते. म्हणजे त्यांचं काय व्हायला लागलं की या वृत्तीशी, व्यावहारिक वृत्तीशी ते जे मिळणं जुळले ते होईना झालं. व्यावहारिक वृत्तीशी जे लोक व्यवहाराचा विचार करू लागले होते त्या लोकांच्या दृष्टीने व्यावहारिक ती वृत्ती यांची मिळती जुळती होत नसल्यामुळं शेवटी गुरुजींनी असा निर्णय घेतला की 58 वर्ष झालेतच आपल्याला. आणि एरवी त्यांनी पूर्वी असं ठरवलं होतं, कारण त्यांचे एक मित्र होते ब्रह्मानंद म्हणून, त्यांनी असं सांगूनही ठेवलं होतं की मी 58 वर्षानंतर वानप्रस्थाश्रम स्वीकारेन. त्या सर्वाचा एकंदरीत परिपाक असा झाला, जवळची माणसं गेली, जी पाठशाळा आपली आहे असं मानून काम करणारी लोक होती ती गेली. खरं म्हणजे पाठशाळेचा त्या काळात उत्कर्षही झाला नाही असं नाही. गुरुजींच्या त्या प्रभावाचा असा होतं की दाशरथी महाराज म्हणून होते, त्यांनी आपला 20 एकर मळा पूर्णपणे पाठशाळेला त्यातलं उत्पन्न खाण्यासाठी दिला. म्हणजे पाठशाळेची मालकी पूर्ण नाही, पण त्यात येणारं उत्पन्न पाठशाळेने तिथं उत्पन्न काढायचं आणि उत्पन्न काढून ते पूर्ण पाठशाळेनं उत्पन्न घ्यायचं. फक्त त्याच्यामध्ये असलेली जी फुलं आहेत ते फुलं त्यांनी लक्ष्मीनारायण मंदिर, मारवाड गल्लीतलं जे लक्ष्मीनारायण मंदिर आहे त्या मंदिराची जमीन धनेगावला होती, त्या मंदिराला ते फुलं आणून द्यायचे. फुलाचा फक्त मंदिराचा हक्क, आणि त्याचं म्हणजे त्यांची जमीन मोठी आहे, त्यात ते 20 एकर जे आहे ते त्यांनी पाठशाळेला अशा पद्धतीनं दिले. म्हणजे उत्कर्ष भरपूर झाला. त्याच्यानंतर साधूवाडा नावाचा जो वाडा आहे तो पाठशाळेला मिळाला. तो असा मिळाला की 2 बंधू होते साधू नावाचे, ते भिक्षा मागून खात असत. दोघे भाऊ होते, दोघांचं लग्न वगैरे काही झालेलं नव्हतं आणि भिक्षा मागून खात असत. प्लेगची साथ आली. एक दिवशी रात्री दोघांना प्लेग झाला, दोघे गेले. फोड आला ते दोघे रात्री गेले. दुसऱ्या दिवशी काय होतं की साधू हे दोघं भिक्षेला जात असल्यानं काही लोकांचा असा नियम होता की त्यांना भिक्षा वाढल्याशिवाय जेवायचं नाही. तर राजेसाहेब सरदेशपांडेचा नियम होता तसा. तर त्या दिवशी हे दोघेही भिक्षेला आले नाही, म्हणून का नाही आले म्हणून बघायला गेले तर हे दोघेही मरून पडलेले त्यांना दिसले त्या वाड्यामध्ये. मग
गावातल्या काही लोकांनी एकत्र येऊन त्यांचा अंत्यसंस्कार केला. त्या साधूवाडीच्या बाजूला मुस्लिम वस्ती आहे. हा वाडा त्यांनी घेऊ नये म्हणून या वाड्याचं करायचं काय, असा एक विषय सगळ्यांच्या समोर आला. कारण त्यांचं कोणी वारसदार वगैरे नव्हते, ते दोघे ब्रह्मचारी होते, त्यांचं कोणी वारसदार नव्हतं. म्हणून मग सगळ्यांनी असं ठरवलं की हा वाडा गुरुजींना द्यायचा, कस्तुरी गुरुजींना द्यायचा. पण गुरुजी म्हणले मला नको, हा वाडा पाठशाळेला द्या. म्हणून तो पाठशाळेला वाडा मिळाला. म्हणून साधूवाडाची एक स्थायी एक मालमत्ता, त्याच्यानंतर जमिनीची मालमत्ता 20 एकर जमीन चांगली आजही आहे. ती आता तिथं दूध डेअरी गेली आहे, धनेगावची जी दूध डेअरी आहे ती सगळी त्या जमिनीमध्येच आहे तुमच्या. आता तर त्या जमिनीवर लोकांनी आक्रमण वगैरे केलं, नंतरच्या लोकांनी नीट पाहिलं नाही ना. मध्ये एकनाथ महाराज गेल्यानंतर पाठशाळेची अवस्था फार बेकार झाल्यामुळं आता त्या पाठशाळेचं म्हणजे आता अशी स्थिती आहे. म्हणजे माझ्यासमोर आता माझ्या माघारी मला माहीत नाही, पण आम्ही जोपर्यंत होतो तोपर्यंत वसंत महाराजांनी केस केली होती. तर त्या जमिनीचे त्या दूध डेअरीचे जे पैसे आहेत साधारण काहीतरी त्यावेळेस काहीतरी 16 लाख रुपये होते. ही गोष्ट मी 99च्या आधीची सांगतोय. ते 16 लाख रुपये कोर्टामध्ये पडू नये, पाठशाळेच्याकडूनही कोणी जाऊन घेऊन येत नाही आहे आणि त्या मंदिराकडून जाऊन कोणी घेऊन येत नाही, अशी परिस्थिती आहे सध्या. ते त्यावेळेस होती, आत्ता मला माहीत नाही काय काय. आत्ता जी पाठशाळेची परिस्थिती माझं कोणी बघतच नाही, असंच आहे. तर गुरुजींनी हे सगळं निर्माण केलं, पण जवळचे सगळे लोक वगैरे झाल्यामुळे त्यांनी साताऱ्यातूनच राजीनामा दिला. नवीन लोकांचा तो नुसतं परीक्षेसाठी शिकायचा हाही विचार सोडून दिला आणि मग आपण स्वतः वानप्रस्थाश्रम स्वीकारून ब्रह्मचिंतन करायचं हे ठरवलं. कुठं करायचं हा प्रश्न आहे. तर गोदावरी काठी कुठेतरी राहायचं असा विचार करून त्यांनी अनेकांशी संपर्क केला. त्यात प्रियोत्तम महाराज जे रावसाहेब कुलकर्णी आहेत त्यांचं आणि यांची भेट झाली आणि मग त्यांनी सांगितलं की माझ्या शेतापासून 1 किलोमीटरवर गोदावरी आहे, तुम्ही तिथं शेतामध्ये झोपडी करून राहा, रोज स्नानाला जाता येऊ शकतं. अशा पद्धतीने मग ते इथं आले. आणि रावसाहेब कुलकर्णीचं काय होतं की रावसाहेब कुलकर्णीचा त्यांचा पूर्वीचाच परिचय होता. रावसाहेब कुलकर्णी हे अध्यात्माचे एक जिज्ञासू साधक होते. त्यांनी अनेकांना प्रश्न विचारावे, जो कोणी मोठा माणूस असेल. तर त्या काळामध्ये ते 2दा-3दा महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दारांना भेटायला गेले होते. महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दारांना काही प्रश्न विचारा. त्या महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार त्यांना असं म्हणाले की तुमच्या भागामध्ये कस्तुरी शास्त्री असताना इतक्या लांब येण्याची तुम्हाला काही गरज नाही, म्हणून तुम्ही कस्तुरी शास्त्रींना जाऊन भेटत जा. हे सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला कस्तुरी शास्त्रींकडे भेटतील. तसं ते सगळीकडे फिरले होते. ते विनोबा भावे वगैरे यांच्याबरोबरही राहिलेले आहेत. पवनारला विनोबा भावेंच्याबरोबर राहिले होते आणि हजर जबाबी होते. त्यांना रोज दाढी करायची सवय होती. दाढी करायची सवय असल्याने एकदा विनोबा भावे त्यांना म्हणले की रोजच्या रोज दाढी करण्यानं अभिमान देहाभिमान वाढतो असं म्हणले. त्यामुळं तर ते काय म्हणले दाढी करण्याने जसा अहंकार वाढतो तसं दाढी ठेवण्याने वाढतो की नाही म्हणले. अशा हजर जबाबी होती ते. विनोबाजींना सुद्धा त्यांनी गप्प केलं होतं, दाढी ठेवण्याने सुद्धा वाढतो की नाही. तर त्यांचं आणि यांचं त्या दत्तोवामन पोद्दारांच्या माध्यमातून कस्तुरी शास्त्रींचं यांना माहिती कळल्यानंतर ते नांदेडला बऱ्याच वेळा भेटीला आले होते. म्हणून त्यामुळे त्यांचा यांचा चांगला संपर्क असल्यामुळं ते म्हणले मला काहीतरी सांगा, प्रवचन करा. आणि म्हणून सावरगाव हे ठरलं. हे कोणाला माहीत नव्हतं. 1.5 ते 2 वर्ष कस्तुरी शास्त्री कुठे हे कोणालाच माहीत नव्हतं. साताऱ्यातून तर त्यांनी पत्र पाठवून दिलं सगळ्यांना की मी काय ते नाही, आणि ते नांदेडला आलेच नाही. जे काही ते साताऱ्याला गेले त्याच्यानंतर ते नांदेडला आलेच नाही आणि कुठं येऊन राहिले तर ते इकडं सावरगावच्या झोपडीमध्ये येऊन राहिले आणि तिथं त्यांनी ब्रह्मचिंतन करायचं. म्हणजे मुळात विचार जो होता की संसारातली निवृत्ती आणि जसे जुने ऋषीमुनी लोक योग्य वेळी करतात ना, ते वानप्रस्थाश्रम स्वीकारतात, तर त्यानुसार आपण त्या ठिकाणी राहायचं. आणि मग त्या ठिकाणी राहून गायत्री पुरश्चरण आणि काही जप वगैरे असं करायचा, असा सगळा मानस, आणि रोज वेदांताचं चिंतन करायचं, असा सगळा मानस होता. आणि म्हणून मग प्रियोत्तम महाराजांच्या त्या झोपडीमध्ये तिथं त्यांनी ती झोपडी केली. ईश्वरेच्छा भली असेल, उदरनिर्वाह काहीच नाही. तिथे येऊन राहिले ते
काहीच काहीच नियोजन नाही, काहीच नियोजन. तिथं येऊन सुरुवातीच्या काही काळ त्यांनी ते आत्ता जिथं ते सावरगाव जर तुम्ही पाहिलं असेल तर सावरगावच्या अलीकडला आश्रम प्रियोत्तम महाराजाचा आहे आणि आत्ताचं सावरगाव आपला आत्ताचा आश्रम आहे. आधी आत्ता जिथं जे प्रियोत्तम महाराजाचा आश्रम आहे तिथंच हे पहिल्यांदा राहत होते आणि तिथं झोपडी करून राहिल्यानंतर तिथला लिंब आज गोड झालेला आहे. आज गुरुजींनीचा तपाचा परिणाम असा आहे की आपण जे सांगतो ना तिथलं लिंब गोड आहे. ते पहिल्या 2 चातुर्मासामध्ये तिथे राहून त्यांनी जे काही तप केलं त्या तपाचा परिणाम असा आहे की सुरुवातीला काही चतुर्वेदेश्वर स्थापन करणं वगैरे असा काही विषय नव्हता. तिथं राहून चिंतन करणं एवढंच होतं. प्रियोत्तम महाराजाला 1-2-3 ज्योतिषी भेटले होते. त्या लोकांनी सांगितलं होतं की इथं हा फार मोठा पूर्वी गौतम ऋषींचा आश्रम होता, इथं फार मोठं कार्य होणार आहे असे काही ज्योतिषांनी त्यांना सूचना दिल्या होत्या. आणि एक महात्मा येईल तो काहीतरी काम करेल, एक मोठा ब्रह्मर्षी येईल तो काही काम करेल असं सांगितलं होतं असं म्हणतात. पण प्रत्यक्षात हे जे गेले हे काही वेदाचं कार्य करायचं किंवा चतुर्वेदेश्वराची स्थापना करायची अशा कुठल्याही उद्देशाने गेले नाही, तर केवळ ब्रह्मचिंतन करायचं. जे असेल झाडपाला काय जे असेल ते खाऊन राहायचं अशा हिशोबाने गेले. त्या काळात ते मूग भिजून खात असत फक्त, बाकी काही खायचं नाही, अन्न ग्रहण करत नसत. एक मूठभर मूग घ्यायचे, एक मूठभर मूग यांचे आणि एक मूठभर मूग आईसाहेबांचे आणि ते भिजवायचे आणि ते भिजलेले मूग एक टाईम खायचं. अशा पद्धतीने ते राहत होते. म्हणजे त्यांचं ते सकाळी 3 वाजल्यापासून त्यांचं सगळं दिनक्रम तो अगदी नांदेडला असताना सकाळी 3 वाजल्यापासूनच झालायचा. इथं तेच चालतं. पण सुरुवातीच्या काळात जोपर्यंत त्यांना शक्य होतं तोपर्यंत ते रोज गंगेच्या स्नानाला जायचे. नंतर दर एकादशीला गंगेच्या स्नानाला जायला लागले. कारण रोज शक्य नाही का, ते 1 किलोमीटर लांब आहे ते, तसं म्हणजे एकदम काठावर नाही आहे आश्रम. गंगा 1 किलोमीटर लांब आहे, त्यामुळं दर एकादशीला जात असत. अशा पद्धतीनं तपश्चर्येला आरंभ ज्याला म्हणता येईल, संसारातून पूर्ण निवृत्ती. पण केवळ संस्कृत पाठशाळेची जिम्मेदारी होती असं नाही ना. आयुर्वेदिक कॉलेजला पत्र पाठवलं, कारण आयुर्वेदिक कॉलेजमध्ये ते शिकवत होते. आपल्या जागी एकनाथ महाराजांना घ्यायला सांगितलं त्यांनी. आणि त्याच्यानंतर पीपल्स कॉलेजला तिथं सीना जोशी सरांना घ्यायला सांगितलं. अशा प्रत्येक ठिकाणी आपल्या ठिकाणी एक विद्यार्थी आपला देऊन पूर्ण संस्थेची जी काही जिम्मेदारी घेतली होती ती सगळी हे करून ते पूर्णपणे वानप्रस्थाश्रम स्वीकारायला सुरुवात केली. आणि घरी मुलांनाही कळलं नाही आपण कुठं आहोत, का आहोत, काहीच कळलं नाही, कोणालाच कळलं नाही. त्याचं कारणच असं की कळून त्यांचं म्हणजे पुढं असा विचार होता की संन्यास घ्यायचा. कारण लहानपणीच ठरलेलं होतं हे सगळं संन्यास घ्यायचा. पण संन्यास घ्यायचा असेल तर संन्यासाच्या आधी श्रवण मनन निधिध्यासन चांगलं झालं पाहिजे. म्हणून त्यासाठी, कारण आत्तापर्यंत नाही पाठशाळा जरी चालवली असली तर एक प्रकारचा तो व्यवहार होता. पूर्णपणे वेळ परमार्थासाठी देणं शक्य झालेलं नव्हतं, तो वेळ आत्ता द्यायचा. म्हणून 1967 ते 1969 हे 2 वर्ष पूर्णपणे कोणालाही माहीत नव्हतं, 1.5 वर्ष समजा किंवा 2 वर्ष समजा, की कस्तुरी शास्त्री कुठे. 69ला च्या आधी 6 महिन्याआधी अशी एक घटना घडली की शंकर महाराज कंधारकर आष्टीला कीर्तनाला आले. आष्टीला आणि आष्टीला कीर्तन चाललं असताना त्यांनी तपस्वी कसा असतो याचं वर्णन करत ते त्यांनी सांगितलं. आणि ते गुरुजींचं वर्णन करत होते, कस्तुरी शास्त्रींचं वर्णन करत होते की आमचे गुरुजी असे होते म्हणून तपस्वी. काहीतरी कीर्तनाच्या अनुषंगाने ते वर्णन चाललं होतं तपस्वी कसा असतो काय नाही. तर तिथे एक म्हातारा बसला होता. त्यानं सांगितलं तुम्ही जसं म्हणता तसं तपस्व्याचं वर्णन जे आहे ते आमच्या इथे एक बुवा आलेला आहे म्हणे गेल्या 2 वर्षापासून. आपण उद्या सकाळी दर्शनाला जाऊ. तर त्यांना माहीत नाही कस्तुरी शास्त्री म्हणून, त्या माणसाने नाव माहीत नाही, यांनाही माहीत नाही. आणि म्हणून कोण तपस्वी बुवा असेल कोणीतरी, आपण जाऊ दर्शनाला, काय हरकत आहे, 2-4 दिवस राहायचं ते. म्हणून शंकर महाराज दर्शनाला म्हणून गेले. पाहतात तर समोर गुरुजी. सर्वात पहिल्यांदा गुरुजी सावरगावला आहे ते पहिल्यांदा जर कोणाला कळलं तर ते शंकर महाराज कंधारकरांना कळलं. आणि मग तिथून मग ते भेटले, सगळं झालं. त्यावेळेस साधारण गुरुजींचं 60 वय झालेलं होतं. मग शंकर महाराज म्हणले की आम्हाला तुमची षष्टब्दी करायची. पण षष्टब्दी नुसती यांची करायची तर म्हणले असं गुरुजींनी होकार दिलं नसता. म्हणून शंकर महाराज म्हणले आपण एक ऋग्वेदाचा स्वाहाकार करू. म्हणले गुरुजी इथं चांगलं ठिकाण आहे म्हणले. मनात हेतू यंत्र षष्टब्दीचा होता, पण त्यांनी तो पहिल्यांदा उघड केला नाही. पहिल्यांदा स्वाहाकार करूच म्हणले वेदाचा. स्वाहाकाराला ते नाही म्हणणार वेदाचा, ठीक आहे म्हणले. आणि मग
वेदाचा स्वाहाकार करायचं ठरलं आणि वेदाचा स्वाहाकार करायचा असताना तर गुरुजी असं म्हणले की अरे ते कोल्हापूरचे वामनाचार्य वेदोपासक आहेत, आपण वेदाचा स्वाहाकार करतो तर त्यांना जमत ते का बघा बोलवता येत असेल तर. म्हणून कोल्हापूरच्या वामनाचार्य गोगाकर्ण त्यांना वेदानं दर्शन दिलं होतं. यजुर्वेद मूर्ती त्यांच्या घरी 12 वाजता दुपारी प्रगट झाली होती. पहिल्यांदा 6 महिने आधी त्यांना स्वप्नात दर्शन झालं त्या मूर्तीचं आणि त्याच्यानंतर माघशुद्ध षष्ठीला त्यांच्या घरी ती मूर्ती प्रगट झाली एकदम आणि त्यानं सांगितलं की तू वेदसेवा कर. तर त्यामुळं ते वेदोपासक होते, त्यांनी काही वेद केंद्र केले होते. त्या काळात त्यांनी प्रत्येक गावामध्ये एकादशीला जेवढं तुम्हाला जमतं तेवढं वेद पारायण करा. जर कोणी वैदिक असेल तर त्याने वेद पारायण करायचं. जिथं वैदिक नसतील त्यांनी रुद्र म्हणा, एकादशीला पवमान म्हणा. अगदीच काही शक्य नसेल तर रामनामाचा जप करा वेदोद्धारासाठी. असं त्यांनी दर एकादशीला वेदाचा उद्धार म्हणून रामनामाचा जप, गायत्रीचा जप, तुम्हाला जे काही करता येईल करा, असे काही केंद्र त्यांनी काढले होते. त्यामुळं गुरुजींचा त्यांचा संपर्क आलेला होता. म्हणून गुरुजी म्हणले ऋग्वेद संहिता स्वाहाकार करतोय तर आपण त्यांना बोलू. ते आले आणि त्यांना ही जागा दिसली जी आत्ताचं जिथं चतुर्वेदेश्वर आहे ते जे त्या आश्रमातला आत्ता सध्या तिथं तो हे आहे शमीवृक्ष. तो शमीवृक्ष त्यांना दिसला. त्या जागेचा त्यांना 6 महिन्यापूर्वी स्वप्नात दृष्टांत झाला होता आणि इथं मला नेऊन ठेवू म्हणून ती वेदमूर्ती सारखं म्हणत होती. त्यांच्याकडे एक अणुचतुर्वेदेश्वर होता, छोटासा बाण. त्यांना नर्मदा कावेरी तीरी भेटला होता तो अणुचतुर्वेदेश्वर, की त्यांनी गायत्री पुरस्चरण केलं शृंगेरी स्वामींच्या आज्ञेनं आणि त्यांच्या गुरूंच्या आज्ञेनं. वस्तुतः वामनाचार्य गोगाकर जे होते ते मुळात इंजिनिअरिंग शिकलेले होते, इंजिनियर झालेले होते. पण इंग्रजी विद्येवर आपलं पोट नको भरायला म्हणून पुन्हा त्यांनी एका वैद्याकडे जाऊन नाडी परीक्षा शिकली परंपरेनुसार. तर नाडी परीक्षा ज्या गुरुकडे शिकली तेव्हा त्या गुरुंनी त्यांना सांगितलं की कुठलीही विद्या तेव्हाच फलद्रूप होते जेव्हा आपण एखादं गायत्री पुरस्चरण करतो. म्हणून तो आधी गायत्री पुरस्चरण कर म्हणाले. आणि म्हणून वामनाचार्यांनी त्या शृंगेरी स्वामींची आज्ञा घेऊन कावेरी तीरावर श्रीरंगमला, तमिळनाडूमध्ये श्रीरंगम आहे ना, तिथल्या कावेरी तीरावर तिथं बसून त्यांनी गायत्री पुरस्चरण केलं. गायत्री पुरस्चरण झाल्यानंतर गायत्री पुरस्चरणात 2 वर्षाचं 3-2.5 वर्षाचं त्यांनी गायत्री पुरस्चरण केलं. त्याच्यानंतर त्याचं हवन वगैरे केलं, तो यज्ञ झाला गायत्रीचा. त्याचा अवभृत स्नानाला ज्यावेळेस ते त्या गंगेमध्ये गेले त्यावेळेस त्यांना एक अचानक हात प्रगट झाला आणि त्या हाताने एक त्यांच्या हातावर लिंग दिलं. फक्त हातच प्रगट झाला, तो सुवर्णमय हात होता असं वर्णन करतात. आणि त्यानं ते लिंग दिलं. ते लिंगाचं नाव आहे अणुचतुर्वेदेश्वर आणि त्याची उपासना कर म्हणून पहिल्यांदा सांगितलं. नंतर मग त्यांना यजुर्वेदी मूर्तीचा दृष्टांत झाला आणि काही जर स्वप्नात झाल्यानंतर तर प्रत्यक्षच त्या मूर्तीने सांगितलं. तर त्याच्यानंतर त्या मूर्ती सांगू लागली. ते अणुचतुर्वेदेश्वराचा दृष्टांत त्यांना असं झालं की या जागी मला नेऊन ठेव, या जागी मला नेऊन ठेव, अशी ती मूर्ती त्यांना सांगू लागली. ती जागा त्यांना कुठे ते कळायलाच तयार नाही. इथं ती जागा दाखवायला ते आणि फक्त स्वप्नात ती जागा दिसते. ते शमीवृक्ष दिसतोय, त्या शमीवृक्षाच्या खाली एक गाय दिसते. ती गाय एक महादेवाची पिंड दिसते, त्या महादेवाच्या पिंडावर ती गाय हे करते, दूध सोडते. अशा प्रकारचं त्यांना ते दृष्टांत दिसत होता. आणि या ठिकाणी मला नेऊन सोड, या ठिकाणी मला नेऊन सोड असं ती सांगत होती. ज्यावेळेस ऋग्वेद संहिता स्वाहाकाराच्या निमित्तानं ते इथं आले, त्यांनी ती जागा पाहिली, त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की इथं आहे. पण त्यांनी तो प्रस्ताव गुरुजींच्या समोर सांगितलं की माझ्याकडल्या वेदेश्वराला या ठिकाणी यायचं आहे असं त्यांनी सांगितलं. मग तिथं योजना झाली चतुर्वेदेश्वराची स्थापना करायची. म्हणून मग 1969चा अक्षय तृतीयेचा मुहूर्त निवडला. प्रल्हाद महाराज सागर गिरडेकर यांच्या हस्ते ते स्थापन करायचं ठरलं. तोपर्यंत जागोजागी महारुद्र करायचं आणि त्या महारुद्राचं पाणी आणायचं असं ठरलं. जवळपास 10-12 ठिकाणी महारुद्र झाले. तिथली माती, तिथलं पाणी हे सगळं एकत्र केलं आणि त्याच्यानंतर चतुर्वेदेश्वराची स्थापना झाली आणि तिथं चतुर्वेदेश्वर स्थापन झाला. वाळूची मूर्ती होती पूर्वी सुरुवातीला, ती वाळूची मूर्ती करून त्याच्यावर तांब्याचं आवरण वगैरे करून ते छोटंसं एक मंदिर केलं. आणि ती जागा जी होती ती सगळी प्रियोत्तम महाराजांची होती. ती 3.5 एकर जागा प्रियोत्तम महाराजांनी त्या दिवशी
हे चतुर्वेदेश्वर धामला लिहून दिली. आणि मग गुरुजी त्या आश्रमातून इकडं आले, त्या ज्या लिंबाचे तिथं राहत होते तिथं न राहता आता, कारण या चतुर्वेदेश, कारण दुसऱ्या दिवशी असं झालं की पूजा कोणी करायची. चतुर्वेदेश्वर स्थापन झाला, आलेले लोक गेले सगळं, दुसऱ्या दिवशी पूजा कोणी करायची, पूजा करायला दुसरं कोण आहे, आपणच पूजा करायची. म्हणून मग तिथून मग पूजा वगैरे, मग चतुर्वेदेश्वराची एक उपासना असं त्यांचं वाढलं. तर मग अशा पद्धतीने त्याचं चतुर्वेदेश्वराचं काम सुरू झालं. मग तिथून त्यांना प्रेरणा मिळाली आणि मग तिथून त्यांनी वेद वाढवायचं काम केलं, वेदाचं कार्य करायचं असं ठरवलं. आणि मग तिथून मग वेद पाठशाळा, मग त्यासाठी विद्यार्थी जमवणं वगैरे वगैरे हे सगळं सुरू झालं. ते शेवटच्या श्वासापर्यंत मग वेदाचंच कार्य त्यांनी अशा पद्धतीने केलं. तर एक असं दिव्य, म्हणजे एक प्रकारे दैवी अधिष्ठानानं स्थापन झालेलं ते वेदाचं कार्य. कारण त्या काळात कोणी वैदिक वेद शिकत नव्हतं, काही नाही. पण चतुर्वेदेश्वर स्वतः आला, त्यानं तिथं बसला, त्यानं त्यांच्याकडून तप करून घेतलं म्हणा, काही म्हणा, आणि वेदाचं जे कार्य थांबलं होतं त्या कार्याला गती लागली.